जर तुम्हाला पीसफुल वाईब असलेलं बीच डेस्टिनेशन एक्सप्लोर करायचं आहे आणि फक्त 2 दिवस आहेत, तर गोकर्णचा विचार नक्की करू शकता. बाकी आयटेनरी सांगायला मी आहेच. आमच्या रिसेंट गोकर्ण सिरीजला एवढा छान रिस्पॉन्स आला आणि तुमचे काही प्रश्न होते, म्हणून बजेट आणि आयटेनरीसाठी ही रील लगेच सेव्ह करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत शेअर करा. सगळ्यात आधी तुम्ही जिथे कुठे राहता तिथून गोकर्ण रोड रेल्वे स्टेशन पोहोचा. तिथून रिक्षा करून गोकर्ण मेन बीचवर या. इथल्या ट्रिपर हॉस्टेलमध्ये स्टे करू शकता, कारण इथून सगळे लोकेशन्स जवळपास आहेत. पहिल्या दिवशी महाबळेश्वर मंदिर आणि गोकर्ण मेन बीच एक्सप्लोर करा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्कूटी रेंट करून ओम, हाफ मून आणि पॅराडाईज बीचला जोडणारा ट्रेक करायला जा. तिथे तुम्हाला 2 ते 3 तास लागतील. इथून तुम्ही याना केव्स जाऊ शकता, जे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बघण्यासाठी ओपन असतं, पण 5 वाजता एंट्री गेट बंद करतात. आणि हे सगळं बघून झाल्यावर तुमच्याकडे आणखी 2 ते 3 दिवस असतील, तर तुम्ही गोकर्णच्या पुढे असलेलं होनावर आणि मुरुडेश्वर एक्सप्लोर करू शकता, किंवा जसं आम्ही केलं, गोकर्णहून काणकोण स्टेशनला जाणारी ट्रेन पकडून साऊथ गोवा एक्सप्लोर करू शकता. हॉस्टेल, स्कूटी रेंटल आणि आम्हाला एकूणच किती खर्च आला ते कॅप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे. थँक्यू.